मिस्टर अभिजित सर प्लीज इथे या तुम्ही. या सर. या प्लीज. ह्या बाउलमध्ये 1 मिनिट लेमन डायऑक्साईड आहे. हां सर. टाकलेलं आहे. हो सर. व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये तुम्ही हात बुडवा आणि हात धुवा. नो प्रॉब्लेम. घाबरू नका सर, पाणीच द्या. स्वच्छ झालेले हातात. हो. तुम्ही बसू शकता. नाही तर टिश्यू पेपर द्या. या सर. हात पुसून घ्या. बसा प्लीज. हे काय एक्सपेरिमेंट चालू आहे. प्लीज डोंट इंटरफिअर. प्लीज सर घ्या. काय ते सांगा आम्हाला. बडीशेप डायऑक्साईड. हे घ्या सर. बडीशेपच आहे काय. प्लीज कार्ड द्या. 15,000 रुपयाचं बिल झालेलं आहे. 15,000 कसले 15,000. प्रयोगाचा खर्च कोण देणार. हे कपड्याचा खर्च कोण देणार. अहो मी फक्त हात धुतलेत बाकी इट्स ओके सर, आम्हाला मिळालंय. हे घ्या तुमचं काम झाले सर. ओके फाईन. पास घेतलं तिने. केस सॉल्व्ह झालेला आहे. येस. त्याच्यातून सिद्ध काय केलं ते तरी सांगा हेच आम्हाला. की एकदा हात धुतल्यानंतर 15,000 रुपये खर्च पडतो. दुसऱ्यांदा हात धुणार नाही. 30,000 रुपये पडतील. तिसऱ्यांदा धुतले तर 45,000 रुपये. इतके महाग हात धुवाल तुम्ही. का नाही मॅडम मला 6 रुपये का. मॅडम तुम्ही बऱ्याच बडबड करता. म्हणजे बडबड म्हणजे एरवी जास्त बोलता पण मेकअप रूममध्ये तुम्ही कोणाशीच बोलत नाही. तासभर चिंतन मनन करत असता. डोळे झाकून. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हो सांगा. हो हो अगदीच बरोबर आहे. चिंतन माझं मत आहे. मननचा चिंतन अर्थ म्हणजे काय आहे म्हणजे याचा अर्थ असा की त्या सेटवरती आले आले झोपतात. अच्छा झोपते ती. गाड गाड आणि एक मिनिट आरोप ती करते. तुझं काय. अरे नाही मेकअप करताना झोपतात. सीनच्या मध्ये झोपतात. काही काही सीन झोपायचेच असतात तेव्हाही झोपतातच. अच्छा. सुंदर होतात सीन माझे. त्याची तर विशेष वाट पाहिली जाते. म्हणजे भक्ती बरोबरचे अनेक सीन असे होते मधल्या काळात की ही झोपली आहे आळशीपणानं आणि भक्ती सतत अगं काय तू अरे झोपलीस हा कोणाच्या बाजूने आहे. नाही असं नाही जे सत्य ते आलं पाहिजे. सत्याच्या बाजू. त्यामुळे तिला झोपायची खूपच सवय आहे आणि जी मला अजिबात आवडत नाही. याला कारण असं आहे की मेकअप रूम मध्ये एकच बेड आहे आणि त्याच्यावरती ही झोपलेली असते. मी कुठे पसरलेली किंवा बाकीचे लोकही. झोप झाल्यावर माझा जरा फ्रेशली होतो सीन त्यामुळे फक्त. अच्छा म्हणजे आम्ही न झोपता फ्रेश नसतो का. नाही ते ओके. थांबा सर थांबा. पेटलंच आहे गुजरात आज तर काय. म्हणजे ह्यांचं असं म्हणणं की या सतत पेंगतात त्याच्या मागे एक ठोस कारण आहे सर. काय कारण असू शकतं डॉक्टर साळुंके. शनाया मॅडम ह्या पेंगतात कारण त्या मुंबईमध्ये पेन गेस्ट म्हणून राहतात. केस सॉल्व्ह. डॉक्टर साळुंके येस सर. यांना मी खास एक्सपेरिमेंट सांगू. प्लीज. येस ओके. मॅडम याच्यासाठी तुम्हाला चहा प्यावा लागेल. हा चहाने झोप जाते. चहाने झोप जाते पण Correct आहे. तो चहा तुम्हाला स्वतःला करावा लागेल. या मॅडम. हे तुम्हाला उघडावं लागेल. थांबा थांबा. एवढे कष्ट करावे लागतील. ये नाखून तुम्हारे खून से तो रंगे नहीं. शक. हा बस बस आता बद पडेल नाही तर. त्याच्यामध्ये असं डीप डीप करा. बस बस बस. एक मिनिट एवढा एक मिनिट. सोपा असतो. येस येस एकदम चहा एकदम. बनवायला एक लावलं. मिनिट एक मिनिट. सर सर ही चहा पिऊन झोप जाईल. त्यांची जाईल का नाही माहित नाही. माझी गेली मला जाम झोप आली. आणि झोप यावी समजा म्हणून काय करावं. झोप यावी असं वाटत असेल तर मग अभिजित सरांचा भय नावाचा पिक्चर बघावा. म्हणजे त्याने माणसाला भीती वाटते आणि डोळे झाकून घेईल आणि मग कधी आपल्याला झोप लागेल कळणार नाही. असं माझं म्हणणं होतं. वा सर वा वा वा. ओके मॅडम तुम्ही बसू शकता प्लीज. बसा तुम्ही मॅडम बसा. अभिजित सर तुमच्यावरती पुढचा आरोप आहे की तुम्ही तुमच्या बायकोसोबत म्हणजे ओरिजिनल पत्नी नंबर 1 म्हणजे कसं आहे त्यांची पत्नी नंबर 1 आहे म्हणजे त्यांचं नाव आहे सुखदा मॅडम सुखदा वहिनी.
या पत्नी नंबर 1, पत्नी नंबर 2, पत्नी नंबर 2.5 व्हायच्या आहेत नाही. तर सुखदा मॅडम बरोबर सतत तुम्ही भांडत असता असा एक आरोप आहे तुमच्यावर. म्हणजे भांडी घासण्यावर एक असं झालंय काहीतरी की तिने भांडी घासायची नाहीत म्हणून हा तिच्याशी भांडलेला आहे. आता हे आम्हाला माहित नाही, काहीतरी प्रूफ असेल, कोणी असेल तर बोलवा, ज्यांना ते बोलू शकतात अधिकृत. यस यस का नाही. नाही पण ते त्यांचं पहिले विचारून घ्या, म्हणजे खरं आहे का तुमचं असं तुम्ही भांडता काय? मला माहिती नाही कुठून तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली, पण नुकतंच असं झालं. आता मे महिन्याच्या दरम्यान असं होतं की एक महिना किंवा काही दिवस कामवाल्या मावशी बऱ्याचदा सुट्टी घेतात, वर्षातली एकच सुट्टी असते, आणि त्यामुळे दोघांपुरते जे काही कपडे भांडी ते आम्ही असं वाटून घेतलं होतं. आता आपला पुरुषांचा स्वभाव असतो की कधी आळस थोडासा होतो की आत्ता नाही नंतर करतो, असं करत मी 2 दिवस ती भांडी आत्ता घासतो नंतर घासतो करत ठेवली. ती सुखदाने एक दिवशी वैतागून घासून टाकली आणि मला राग आला की मी सांगितलं होतं ना मी भांडी घासतो. तर असं आमचं एक बारीक त्याच्यावरून भांडण झालं. तर लोकांच्या घरी मी नाही करणार तू कर अशी भांडण होतं, तर आमच्या इथे जरा उलटं म्हणजे झालं. तुमची इच्छा होती की बा तुम्ही स्वतः घासून टाकायचे भांडे. हा म्हणजे थोडीशीच होती. हा तर केअर काढण्यापेक्षा भांडी घासणं परवडलं. ते पण बरं आहे, पण तुम्हाला हात लय धुवा लागले असते का भांडे एकदा घासल्यावर? CID तुमचं काय म्हणणं आहे भांडी याच्यासाठी घासण्याबद्दल? आपण त्यांच्या घरातल्याच कुणाला तरी माणसाला बोलवलं पाहिजे. या बाई कामवाले बाई. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की अभिजित सरांच्या घरी ते त्यांच्या बायकोशी कधी कधी भांडतात का, बस एवढंच सांगा. बाबर बाबा बाबर बाबा बराबर, अभी क्या बताओ मैं तेरे को बाबर बाबा. हमारा साहब है ना एकदम बोला लेकिन सबके ऊपर उसका डोळा. नहीं मतलब क्या है, मतलब डोळा मतलब काम करताय की नहीं बराबर बाबा, भांडी घासताय की नहीं बराबर, अच्छा, अच्छा. कपड़े धोताय की नहीं बराबर, ऐसा सब देखता है. मतलब एक बार क्या हो गया, मैं आई नहीं काम पे बाबा, मुझे तो पेट कितना बढ़ गया आपका. अरे वो तुम पेट के ऊपर क्या आ रहा है बार-बार? मैं एक बार ना काम पे गई नहीं तो इनके मिसेस ने सब भांडी वाटे सब धो डाला. और ये घर पे आए देखा सब धुएला है. कैसे धुआ तो बीवी ने धोया ना, तो चिल्लाने लगा उनको, काय को धोया मैं धोता था, काय को धोया मैं धोता था. ऐसा किया बाबा बाबर बाबा. अच्छा अच्छा अच्छा, मतलब ऐसा उनका ऐसा झगड़ा हो गया, झगड़ा होता है ऐसा बार बार. ऐसा होते रहता है. नहीं नहीं सर, ये मौसी जो बोल रही है उससे मैं सहमत नहीं हूँ सर, बिकॉज इनकी जो बीबी है सुखदा जी और इनकी आइडियल कपल माने जाते हैं हो सर. ती जोडी खूप फेमस आहे त्यांची. भांडतील कसे, उलट ते मॅचिंगचे कपडे घालतात माहिती का. करेक्ट, मैचिंग मैचिंग कपड़े पहनते हैं, कभी ब्लॅक थीम, कभी ब्लू थीम, कभी फ्लावर थीम, कभी नाइट हे थीम, बघा मागे बघा ग्रीन थीम, ग्रीन थीम. दोघे ग्रीन आहेत. हे बघा अरे बाबा ही ब्लू थीम, व्हाईट व्हाईट. अरे नहीं रे बघितलं बाबा, असं आहे. नहीं बाबा ये सब कुछ झूठ रे बाबा रे बाबा. सेम कलर कसा मग. नहीं नहीं ऐसा थोड़े होता है. मैं क्या करता है, ये सांप के कपड़े धोने को डालती ना तो सांप के कपड़े का कलर मैडम के कपड़े को लगता है. ऐसा होता है, फिर दोनों बूम बोलते फिरते हैं, ऐसा फैशन है, ऐसा थोड़ी होता है. सांप पेट कितना बढ़ गया सांप.